रोज रोज एकाच प्रकारच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी खाऊन कंटाळला असाल तर मस्त झणझणीत चमचमीत हॉटेलसारखी शेवगा हंडी एकदा नक्की करून बघा। चवीला अप्रतिम लागते, करायला सुद्धा तेवढीच सोपी आहे। तुम्हाला सुद्धा ही शेवगा हंडी बघून तोंडाला पाणी सुटले ना, तर मग तुम्ही सुद्धा रोजच्या प्रकारच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी सोडून अशा पद्धतीची शेवगा हंडी एकदा नक्की ट्राय करा। तर शिकायची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला शेवगा हंडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो शेवगा घेतलेल्या आहे। तर एक शेवगा हंडी साधारण 5 ते 6 व्यक्ती सहज खाऊ शकता। तर त्यासाठी अशा पद्धतीचा शेवगा हवा। शेवगा खूप जास्त जाड नसला पाहिजे आणि किंवा खूप जास्त बारीक सुद्धा नसावा। मध्यम जाडीचा शेवगा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यामध्ये गर भरपूर प्रमाणात असतो। खूप जास्त जाड शेवगा घेतल्यामुळे तो कडसर लागतो किंवा खूप जास्त बारीक शेवगा घेतला की तो कोवळा असतो। त्यामुळे मध्यम जाडीचा शेवगा घ्यावा आणि नंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचा, म्हणजे त्याच्या शिरा सुद्धा अशा पद्धतीने निघून जातात। शेंग थोडीशी कापायची आणि अशा पद्धतीने ओढायची, म्हणजे शेंगाच्या शिरा थोड्या निघतात। खूप जास्त शेंगाच्या शिरा आपल्याला काढायच्या नाही, नाहीतर आपल्या शेवग्याच्या शेंगाची शिजायला घालतो त्यावेळेस खूप जास्त गाळ होण्याची किंवा खूप जास्त शिजण्याची शक्यता असते। त्यामुळे शेंगाच्या शिरा खूप जास्त काढायच्या नाही। आता सर्व शेंगा मी व्यवस्थित अशा स्वच्छ करून घेतल्या आहे, छान अशा कापून घेतल्या आहे। खूप जास्त त्याची साल सुद्धा मी या ठिकाणी काढलेली नाही। आता शेंगा आपल्याला खूप जास्त लांब सुद्धा ठेवायच्या नाही किंवा खूप जास्त छोट्या सुद्धा ठेवायच्या नाही, अशा आकारात आपल्याला शेंगा ठेवायच्या आहे। त्यानंतर आपण वाटण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। तर या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीचे कापून घेतलेले आहे। अर्धा वाटी सुकं खोबरं असे पद्धतीने कापून घेतलेलं आहे। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 2 ते 3 इंच आलं घेतलं, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा आपल्याला तीळ घ्यायची, अर्धा चमचा खसखस घ्यायची। खसखस असेल तर वापरायची, नसेल तर नाही वापरली तरी हरकत नाही। आता हे झाले वाटण्यासाठीचे साहित्य। आता आपण वाटण तयार करूया। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल छान कडकडीत तापले की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे। जिरे सुद्धा छान असे फुलले की त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या। शेंगा घातल्या की लगेच आपल्याला पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे। तर मी या ठिकाणी साधारण 1 चमचा मीठ घालत आहे। आता या शेंगा आपल्याला या हळद मिठामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। आपल्याला या शेवग्याच्या शेंगांचे पहिल्यांदा सूप तयार करून घ्यायचे आहे। तर मी हळद मिठामध्ये या शेवग्याच्या शेंगा चांगल्या परतून घेतल्या आहे। त्यानंतर यामध्ये साधारण आपण 2 ग्लास पाणी घालायचे आणि चांगले मिक्स करून आपल्याला मध्यम गॅसवर या शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे। लक्षात घ्या, आपल्याला या शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाही, 70 ते 80% आपल्याला या शेवगा शिजवून घ्यायच्या आहे। आता शेवगा शिजताय तोवर आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी आपण एक मोठी कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण सर्वात पहिले कांदा घालूया। कांदा घातला की थोडंसं आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे, कारण हे आपल्याला छान असा डार्क रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा आपण डार्क रंगापर्यंत परतवला नाही तर भाजी अशी गोडसर लागते, त्यामुळे डार्क रंगापर्यंत परतवून घ्यायचा। तर सतत हलवत मी या ठिकाणी कांदा छान असा गोल्डन ब्राऊन केलेला आहे, तुम्ही बघू शकता। सतत हलवत आपल्याला हा कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा। हा कांदा आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरे घालायचे। खोबरे सुद्धा आपल्याला 1 चमचाभर तेल घालून छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, खोबरे भाजत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, खूप जास्त मोठा करायचा नाही। खोबरे हे पातळ कापल्यामुळे पटकन भाजले जाते। तर अशा पद्धतीचे मी खोबरे छान असे भाजून घेतलेले आहे। आता ते सुद्धा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। नंतर त्याच कढईमध्ये आपण लसूण आणि आले घालूया। लसूण आले घातले की त्यानंतर तीळ घालायची, खसखस घालायची, ती सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान असे तीळ तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। गॅस आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा करायचा नाही, मंदच गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे। सर्व साहित्य भाजून घेतलं ते सुद्धा प्लेटीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची, ती सुद्धा आपल्याला तेल न घालता छान अशी कढईनं पुसून घ्यायची। जे शिल्लक असलेले तेल या कोथिंबीरनं छान पुसून घ्यायचे, ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य आपण छान असे भाजून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता छान असा खरपूस रंग सुद्धा आलेला आहे। आता संपूर्ण गार सुद्धा झालेले आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। त्यामध्ये सर्वात आधी आपण घालूया खोबरं।
त्याचबरोबर लसूण आणि आलं आणि थोडंसं आपण जे भाजून घेतलेलं तीळ आणि खसखस होती ती सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्यासोबत छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, मी या ठिकाणी खोबरे छान असे बारीक वाटून घेतलेले आहे। यामुळे काय होते, मसाल्यामध्ये खोबरे असे जाडसर राहत नाही, छान असे बारीक वाटले जाते। त्यामुळे मी खोबरे आधी वाटून घेतले। त्यानंतर आपण भाजून घेतलेला कांदा घालूया। संपूर्ण आपण कांदा यामध्ये घातला। नंतर कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून सुद्धा हे वाटण छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, हे वाटण आपण पाणी घालून छान असे बारीक वाटून घेतलेले आहे। एवढ्या वेळात आपल्या शेवगाच्या शेंगा सुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचे या ठिकाणी शेवग्याचे सूप तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण एक शेवगा चेक करूया। तर तुम्ही बघा, शेवगा या ठिकाणी छान अशी शिजलेली आहे, छान अशी, खूप जास्त शिजलेली नाही किंवा खूप जास्त कच्ची सुद्धा नाही। 70 ते 80% आपण शेवगा या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर मी पुन्हा एकदा गॅसवर कढई ठेवली आहे। त्यावर 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया। आता वाटण करत असताना मी पाण्याचे प्रमाण थोडे कमी वापरले आहे। पाण्याचे प्रमाण कमी वापरल्यामुळे वाटण परतायला वेळ जरा कमी लागतो। आता या वाटणाला जोवर तेल सुटत नाही तोवर आपल्याला हे वाटण छान असे परतवून घ्यायचे आहे। या वेळेला गॅस मात्र अगदी कमी ठेवा, नाहीतर हे वाटण आपल्या कढईच्या बुडाला चिटकून जाऊ शकतं। त्यामुळे मी हे वाटण सतत हलवत छान असे परतवून घेत आहे। तर हे बघा, वाटण छान असे परतले, तेल देखील सुटलेले आहे, वाटणाचा रंग हलका बदललेला आहे। या वाटणाला छान असे तेल सुटलेले आहे, म्हणजे समजायचे आपले वाटण छान परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया। 1 चमचा आपण लाल तिखट घालूया। अर्धा चमचा आपण गोडा मसाला घालूया। त्यानंतर किंवा तुम्ही साठवणीतला मसाला सुद्धा घालू शकता। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। तुम्ही यामध्ये धना पावडर सुद्धा घालू शकता। आता हे मसाले आपण या वाटणामध्ये छान असे परतवून घेऊया। आता मी या वाटणामध्ये हळद आणि मीठ घातलेले नाही, कारण आपण जे शेवग्याच्या शेंगाचं सूप केलंय त्यामध्ये आपण हळद मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी घातलेले नाही। आता मसाले व्यवस्थित परतले जावे यासाठी यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। यामुळे या मसाल्यांचा संपूर्ण कच्चापणा निघून जातो आणि भाजीला चव अगदी छान येते। तर हे बघा, मसाल्यांना छान असे तेल सुटलेले आहे। आता आपण यामध्ये तयार केलेले शेवग्याचे सूप घालूया। तर माझ्याकडनं शेवगा घालण्याचा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे हा व्हिडिओ दिसत नाही। तर शेवगा घातला तो आपल्याला या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, आपल्याला या शेवगामध्ये जे सूप आहे ते आपल्याला या भाजीमध्ये घालायचेच आहे, यामुळे या भाजीला एक वेगळीच चव येते। आता या वेळेला तुम्हाला भाजी कशा घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। मी थोडे यावर वरनं पाणी ॲडजस्ट केले। त्यानंतर आपल्याला या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे, कारण शेवगा हंडी ही खूप जास्त घट्ट नसती, अशा पद्धतीची असती। त्यामुळे मी या ठिकाणी पाण्यात थोडी अशी चुरून खाण्यासाठीची केलेली आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचे आहे। तर मी या ठिकाणी फक्त आपल्या रश्शापुरती मी मीठ घातलेले आहे। याला चांगले मिक्स करून घ्यायचे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची। मीठ टाकताना मात्र लक्षात ठेवा, आपण शेंगा शिजवताना देखील मीठ या ठिकाणी वापरलेलं आहे। तर हे बघा, 10 मिनिटांनंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे, तरी सुद्धा या भाजीला छान अशी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, ही शेवगा हंडी मी इतपत अशी पातळ ठेवलेली आहे। खूप जास्त पातळ सुद्धा करू नका किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवू नका, अशा पद्धतीची शेवगा हंडी हवी। आता मी या ठिकाणी गॅस बंद करूया आणि आपली ही शेवगा हंडी आपण उतरवून घेऊ। थोडीशी आपण वरून कोथिंबीर घालूया आणि छान अशी मिक्स करून घेऊया। तर तयार झाली आपली ही मस्त झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची हंडी। आता आपण ही हंडी सर्व करूया। तर तयार झाली आपली या ठिकाणी शेवग्याची हंडी। तर तुम्ही बघू शकता, ही शेवग्याच्या हंडीला तरी सुद्धा छान अशी जबरदस्त आलेली आहे। खूप जास्त पातळ सुद्धा नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा या ठिकाणी झालेली नाही। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा,
तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.